नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं एम के कोचिंग क्लासेसमध्ये. तर आपण क्लास 10चा सेमी आणि मराठी मीडियमचा इंग्लिशचा चॅप्टर पाहणार आहोत आणि आपल्या चॅप्टरचं नाव आहे बी स्मार्ट. ठीक आहे, बी स्मार्ट हा चॅप्टरचं नाव आहे आपला. हा इंग्लिशचा चॅप्टर आहे सेमी आणि मराठीचा. ठीक आहे, त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण काय करू, हे जे काही चिटचॅट दिलेलं आहे, चिटचॅट म्हणजे चिटचॅटमध्ये तुमची थोडीशी त्यांनी काय काय गप्पा गोष्टी केलेल्या आहेत, काही माहिती सांगितलेली आहे आणि ही माहिती कशाशी रिलेटेड असते, जवळपास तुमचा जो चॅप्टर आहे आता हा बी स्मार्ट आहे, ह्या चॅप्टरच्या थोडेफार आसपास म्हणजे रिलेटेड असते. तर पहिल्यांदा पाहूया चिटचॅट. प्लॅनिंग युअर करिअर, प्लॅनिंग युअर करिअर इज नॉट अन इझी टास्क. पहा त्यांनी काय सांगितलेलं, म्हणजे तुम्हाला कोणतं तरी करिअर निवडायचं आहे. करिअर म्हणजे काय, करिअर तर सगळ्यांना माहित आहे, करिअर हा शब्द फेमस आहे. करिअर निवडायचं आहे का नाही, तर म्हणजे जीवनामध्ये काय बनायचंय तुम्हाला, तर हे काय बनायचं हे ठरवणं हे काय सोपी गोष्ट आहे का, नाही, खूप मुश्किल गोष्ट आहे. ठीक आहे, बट वी कॅन रिड्यूस द डिस्ट्रेस बाय मेकिंग अ प्रॉपर चॉईस. इफ वी डू व्हॉट वी लव्ह टू डू द जर्नी बिकम्स स्मूथ अँड लीड्स टू सक्सेस. जर्नी म्हणजे काय, पाथ, मार्ग आहे का नाही, जे काय आपला मार्ग असतो, जर्नी म्हणजे मार्ग. ठीक आहे, पहा तर त्यांनी काय सांगितलंय इथं, एवढ्या पॅरेग्राफचा मी तुम्हाला शॉर्टमध्ये अर्थ सांगतो. पहा, म्हणजे तुमचं जर करिअर ठरवायचं असेल की तुम्हाला आयुष्यामध्ये काय बनायचं आहे का नाही, काय बनायचं आहे, काय करायचं आहे, तर हे काय सोपी गोष्ट आहे का, नाही, ही खूप अवघड गोष्ट आहे, ही सोपी गोष्ट नाहीये. आणि जर मग अवघड गोष्ट आहे, परंतु जर तुम्ही प्रॉपर चॉईस बनवली आणि तुम्हाला जी गोष्ट आहे का नाही, रिड्यूस द डिस्ट्रेस बाय मेकिंग अ प्रॉपर चॉईस, म्हणजे प्रॉपर चॉईस बनवली आणि तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये काय करण्यामध्ये आनंद मिळतो आहे का नाही, आनंद मिळतो, तुम्ही जी एखादी गोष्ट करण्यामध्ये हॅप्पी आहात का आहात, तुम्ही एखादी गोष्ट करण्यामध्ये हॅप्पी आहात, तर तुम्ही ती गोष्ट काय करू शकता, चांगल्या प्रकारे करू शकता. तुम्ही म्हणजे तुम्हाला आवडते, यू लव्ह इट आहे का नाही, एखादी गोष्ट करण्यासाठी तुम्ही आवडते. जसं की तुम्हाला डान्स करायला आवडत असेल तर डान्सिंग मध्ये करिअर निवडू शकता तुम्ही. तुम्हाला समजा रायटिंग करायला आवडत असेल तर रायटर बनू शकता आहे का नाही. तुम्हाला ऍक्टिंग करायला आवडत असेल तर तुम्ही फिल्म स्टार बनू शकता आहे का नाही, स्टार बनू शकता, एखादा ऍक्टर बनू शकता, ऍक्ट्रेस बनू शकता. फिमेल असेल तर ऍक्ट्रेस बनू शकता, मेल असेल तर ऍक्टर बनू शकता. ठीक आहे, तुम्हाला टीचिंग करायला आवडत असेल तर तुम्ही टीचर बनू शकता, लेक्चरर बनू शकता. म्हणजे जे तुम्हाला आवडते ती जर गोष्ट केलं तर तुम्हाला ती गोष्ट करण्यामध्ये आनंद मिळेल आणि तुमचं जर्नी काय आहे, प्रवास, जर्नी म्हणजे प्रवास म्हणू शकतो आहे का नाही, तुमचा जीवनाचा प्रवास, तुमच्या करिअरचा प्रवास काय होईल, चांगला आणि सुखकर होईल, स्मूथ अँड लीड्स टू सक्सेस. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी होण्याचे चान्सेस, म्हणजे जी गोष्ट तुम्हाला आवडते ती गोष्ट केली तर तुम्हाला यशस्वी होण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण तुमचं त्यामध्ये काय लागते, मन लागते. त्याच्यानंतर पुढे पहा, द फॉलोइंग डायग्राम, डायग्राम म्हणजे ही फिगरला आपण डायग्राम म्हणतो, डायग्राम माहित असेल, शोज इम्पॉर्टंट फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड वाईल चूजिंग अ करिअर. तर खाली त्यांनी काय दिलेले, काही इम्पॉर्टंट फॅक्टर दिलेले, ते तुम्हाला काय होतील, हेल्पफुल असतील की तुम्ही एखादं करिअर निवडण्यासाठी. डिस्कस इन युअर ग्रुप विच फॅक्टर्स यू रिगार्ड ॲज इम्पॉर्टंट वन्स. मग तुमच्या ग्रुपमध्ये काय करायचं, हे डिस्कस करायचे कोणते फॅक्टर तुम्ही काय इम्पॉर्टंट वन आहेत असे कन्सिडर करता. ठीक आहे, त्यांनी दिलेले काही फॅक्टर आहेत ते आपण बघूया. तर पहा, हे करिअर फॅक्टर्स दिलेले, ते दिसते तुम्हाला, करिअर फॅक्टर्स दिलेले आहेत. ठीक आहे, करिअर फॅक्टर्स दिसत आहेत तुम्हाला. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण वन बाय वन पाहू. ठीक आहे, तर करिअर फॅक्टर मध्ये वेगवेगळे हे सगळे डायग्राम मध्ये दिलेले आहे, सर्क्युलर मध्ये. तर पहिला इथं त्यांनी कोणता फॅक्टर आपण पहिला घेऊ शकतो, याच्यामध्ये इंटरेस्ट काय आहे, महत्वाची गोष्ट काय आहे याच्यामध्ये, इंटरेस्ट. तुम्हाला काय असला पाहिजे, एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असला पाहिजे. काय असला पाहिजे, एखादी गोष्ट करताय तुम्ही, तुम्हाला एखादी गोष्ट करायचंय, तर त्या गोष्टीमध्ये जर इंटरेस्ट असेल, तर तुमचं मन लागत असेल तर करू शकता. म्हणजे तुम्ही एखादं करिअर निवडताय तर त्या करिअर विषयी, त्या गोष्टीविषयी तुम्हाला इंटरेस्ट म्हणजे आवड असली पाहिजे. काय असली पाहिजे, आवड असली पाहिजे. इंटरेस्ट म्हणजे इंटरेस्ट असला पाहिजे, आवड असली पाहिजे, तरच तुम्ही त्यामध्ये सक्सेस होऊ शकता. ही गोष्ट कळली असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट जी गोष्ट आहे ती ॲबिलिटी आहे. काय आहे, ॲबिलिटी. एकच मिनिट, आता हे पहा, विमानाचा आवाज येत होता, गेलेला आहे एरोप्लेन. ठीक आहे, आता लक्ष द्या. तर इंटरेस्ट, तुम्हाला जी गोष्ट करण्यामध्ये जर इंटरेस्ट असेल, आवड असेल, तर तुम्ही त्यामध्ये सक्सेस होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्याच्यानंतर ॲबिलिटी, ॲबिलिटी म्हणजे काय, क्षमता. तुमच्यामध्ये काय असली पाहिजे, क्षमता असली पाहिजे आहे का नाही, क्षमता, एखादी गोष्ट करण्याची ॲबिलिटी असली पाहिजे, क्षमता असली पाहिजे. मग तुमच्या ज्या ॲबिलिटीज आहेत त्या ओळखायला पाहिजे. ठीक आहे, आता तुम्हाला पैलवान बनायचं आहे, तर पैलवान बनवण्यासाठी तुमचं शरीर धष्टपुष्ट असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे
नसेल तर तुम्हाला बनवावं लागेल, ते ॲबिलिटीज पाहिजे तुमच्यामध्ये, ठीक आहे. नाहीतर तुम्ही लुकडे आहात आणि पैलवान बनायला गेलं तर ते काय पॉसिबल नाही. म्हणजे कोणतीही गोष्ट करायच्या अगोदर तुमच्यामध्ये ॲबिलिटी आहे का, क्षमता आहे का, ते चेक करणं महत्वाचं आहे. पर्सनॅलिटी ट्रेट, काय काय लोकांचे जन्मजात पर्सनॅलिटी ट्रेट म्हणजे जन्मजात गुण असतात. हे पर्सनॅलिटी ट्रेट म्हणजे जन्मजात गुण असतात. म्हणजे एखादा व्यक्ती काय बोलण्यामध्ये चांगला असतो, हाय का नाही, एखादा व्यक्ती काय असतो बोलण्यामध्ये चांगला असतो, तर मग तो काय होऊ शकतो, लॉयर होऊ शकतो, टीचर होऊ शकतो, लेक्चरर होऊ शकतो, ठीक आहे. किंवा मग हे होऊ शकतो, काय होऊ शकतो, नेता, पॉलिटिशियन होऊ शकतो. कारण पॉलिटिशियनला पण बोलण्यासाठी म्हणजे चांगल्या काय स्किल असल्या पाहिजे बोलण्याच्या, तर तो लोकांना आपले मतं पटवून सांगू शकतो. मग काही गोष्टी काय गोष्टी जन्मजात असतात ना, जन्मजात पर्सनॅलिटी ट्रेट्स म्हणजे ते जन्मजात असतात किंवा काही अक्वायर करू शकता, ठीक आहे, पर्सनॅलिटी ट्रेट्स. त्याच्यानंतर डिमांड, नेक्स्ट पॉइंट काय आहे, डिमांड. जर तुम्ही एखादा गोल ठरवलेला आहे, काहीतरी बनायचंय तुम्हाला, तर त्या गोष्टीची डिमांड आहे का नाही मार्केटमध्ये. तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये समजा आवड आहे, काही गोष्ट करण्यासाठी काय आहे, तुम्हाला आवड आहे, तुम्हाला काय करण्याची समजा काय आहे, समजा तुम्हाला काही गोष्ट करायची, समजा एखादी गोष्ट काय करायची तुम्हाला, समजा काहीतरी करायची गोष्टीची आवड आहे. आता मी एक्झाम्पल देत नाही असं, कारण त्याचं असं काही एक स्पेसिफिक एक्झाम्पल नाही. जर घ्यायचंच म्हणलं तर तुम्ही घेऊ शकता. समजा तुम्हाला काय बनायचं आहे, समजा तुम्हाला बनायचं आहे लॉयर बनायचं आहे, समजा तुम्हाला काय बनायचं आहे, लॉयर बनायचं आहे का नाही, वकील बनायचं आहे. आणि वकील म्हणजे वकिलांची डिमांड आहे का नाही, म्हणजे केसेस म्हणजे क्राईम वगैरे होतात का नाही, कोर्टमध्ये केसेस जातात का नाही, वकील लोक लावतात का नाही, वकिलांची डिमांड आहे का नाही, वकील किती आहेत, हे महत्वाचं पाहण्याची गरज आहे. कारण नाहीतर तुम्ही लॉयर बनायला आणि त्याची डिमांडच नाही मार्केटमध्ये, तर ते तुमचं काय असेल, वेस्ट असेल, त्याच्यामध्ये सक्सेस होण्याचे चान्सेस कमी आहेत. किंवा तुम्हाला टीचर बनायचंय, समजा तुम्हाला टीचर बनायचं, आता टीचर बनायचं, टीचरची पण डिमांड आहे का नाही मार्केटमध्ये, आहे का नाही, तर टीचर आहे तर टीचरला जॉब भेटते का नाही, कोणत्या स्किल्स लागतात, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही कोणतीही गोष्ट करता, काही करता, तर त्या गोष्टीची तुम्हाला मार्केटमध्ये डिमांड आहे का नाही हे चेक करणं का आहे, खूप महत्वाचं आहे, ठीक आहे. डिमांड असल्या तरच ती गोष्ट करायला पाहिजे. हे कळलं असेल तुम्हाला, डिमांड वगैरे, ठीक आहे. त्याच्यानंतर फायनान्शियल गेन्स. फायनान्शियल गेन्स म्हणजे एखादी गोष्ट केल्या तुम्ही, बनल्या, म्हणजे बनल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यातनं काही फायदा आहे का नाही. फायनान्शियल हे डिमांड वगैरे माहित असेल. डिमांड म्हणजे काय, मागणी म्हणतो आपण, डिमांड म्हणजे मागणी, ठीक आहे. डिमांड म्हणजे मागणी, त्या गोष्टीची मागणी किती आहे, ठीक आहे. फायनान्शियल गेन्स म्हणजे आर्थिक लाभ, ह्याला काय म्हणतो आपण, आर्थिक लाभ. तुम्ही एखादी गोष्ट बनल्या त्याच्यानंतर आर्थिक लाभ काय आहे, याच्यामधनं आर्थिक लाभ पहा. महत्वाची एक गोष्ट काय आहे, आपण जी काही गोष्ट करत असतो, कशासाठी करत असतो, काहीतरी पैसे कमवण्यासाठी. मेन उद्देश काय असतो आपल्या आयुष्यामध्ये, आपण एज्युकेशन घेतो, सगळ्या गोष्टी करतो, है का नाही. चांगला माणूस बनायचा आपण म्हणून करतो सगळ्या गोष्टी, पण चांगला माणूस बनवून नुसतं चालत नाही ना. जीवन जगण्यासाठी काय लागतात, पैसे लागतात. काय लागतात, जीवन जगण्यासाठी काय लागतात, पैसे लागतात, मनी लागतात. पैसे नसेल तर तुम्हाला कोणी विचारत पण नाही तुमच्या आयुष्यामध्ये, बरोबर आहे का नाही. आजूबाजूचे दुसरे पाहुणे वगैरे मित्रमैत्रिणी तर विचारत नाहीत, घरचे पण विचारत नाहीत तुम्हाला, ठीक आहे. तर त्याच्यामुळं तुम्हाला फायनान्शियल गेन्स म्हणजे आर्थिक लाभ आहे का नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला काय फायदा आहे का नाही, हे खूप महत्वाचं आहे. एखादी गोष्ट करण्यासाठी, एखादी गोष्ट कोणती करताय तुम्ही, त्याच्यामधनं तुम्हाला म्हणजे किती पैसे कमवू शकता तुम्ही, काही पैसे भेटतात का नाही, आहे का नाही, ह्या गोष्टीचा पण विचार करणे गरजेचं आहे. कारण पैसे ही इसेन्शियल गोष्ट आहे. तुम्ही एखादा व्यवसाय करता, एखादं करिअर निवडता, आहे का नाही, त्याच्यामुळे तुम्हाला त्यातनं इतके पैसे भेटतील का, तुम्ही तुमचं स्वतःचं जीवन आणि तुमच्या ज्या फॅमिलीचं जीवन आहे चांगल्या प्रकारे जगू शकता काय, ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. हे कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर आता पुढे पाहूया आपण. नेक्स्ट काय आहे, फॅमिली प्रोफेशन. नेक्स्ट आता हा पण इम्पॉर्टंट, सगळेच पॉईंट इम्पॉर्टंट, हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. फॅमिली प्रोफेशन म्हणजे काय, म्हणजे जो काय पहा, आपले अगोदरचे लोक काय करायचे, पिढ्यानपिढ्या चालत आलेला एक व्यवसाय राहायचा. जसं की शेतकरी असेल तर शेतकऱ्याचा मुलगा काय करायचा, शेतकरीच व्हायचा. एखादा समजा व्यक्ती काय असेल, समजा काय असेल, बार्बर असेल तर बार्बरचा मुलगा काय व्हायचा, बार्बरच व्हायचा. बार्बर माहित आहे, बार्बर म्हणजे न्हावी, जो केस कापणार आहे त्याला बार्बर म्हणतो. किंवा एखादा व्यक्ती सुतार असेल, सुतार त्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये कारपेंटर म्हणतो. काय म्हणतो, इंग्लिशमध्ये कारपेंटर म्हणतो. सुताराचा मुलगा म्हणजे कारपेंटरचा मुलगा सुतारच व्हायचा, ठीक आहे. म्हणजे काय करायचे, जन्मजात म्हणजे पिढ्यानपिढ्या जे काही व्यवसाय आलेले आहेत ते व्यवसाय करायचं. सुताराचा मुलगा सुतार, शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी, सोनाराचा मुलगा सोनार,
ठीक आहे, म्हणजे आता पण बऱ्यापैकी करतात. कारण हे करणं काही चुकीचं आहे का? बिलकुल चुकीचं नाही. हे जर केल्यामुळे काय होईल, ह्याच्यामध्ये तुम्हाला लवकर सक्सेस होण्याचे चान्सेस असतात. फॅमिली प्रोफेशन मध्ये समजा तुमच्या घरी कशाचं सोन्या चांदीचं दुकान आहे, तुमचे आई वडील सोन्या चांदीचा व्यवसाय करतात, आहे का नाही, म्हणजे तुमचे वडील सोन्या चांदीचा व्यवसाय करतात, तर तुम्ही त्या सोन्या चांदीच्या दुकानामध्ये सोनं कुठून आणतात, काय नाही, कसं विकतात, कसे दागिने बनवतात, तुमचे वडील स्वतः करत असल्यामुळे तुम्ही लहानपणापासून त्या गोष्टी ऑब्झर्व करत असाल, कधी दुकानात जाऊन बसत असाल, तर तुम्ही ह्या ऑटोमॅटिकली ह्या गोष्टी शिकू शकता. तुमच्या फॅमिलीमध्ये आले, तुमचे वडील असतील, गायडन्स वगैरे करतात आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. जसं एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा आहे, तर शेती करायला गेला, तर त्याला तो शेतकऱ्याचा मुलगा असेल तर तो शेतामध्ये जाणारच आहे, शेतामध्ये जे काही काम वगैरे आहे त्या सगळ्या गोष्टी त्याला माहीतच असणार आहे. मग तो शेती करून त्याच्यामध्ये काय आहे, सक्सेस मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. हे म्हणजे एखादा करिअर निवडताना फॅमिली प्रोफेशनचा पण विचार करायला पाहिजे. जर तुमचं फॅमिली प्रोफेशन जर चांगलं असेल आणि त्याच्यामध्ये फायनान्शियल गेन चांगले असतील, त्याची डिमांड जास्त असेल, तर तुम्ही फॅमिली प्रोफेशन करायला काही हरकत नाही. म्हणजे तुमचा जो काही फॅमिलीचा व्यवसाय आहे तो व्यवसाय करायला काही हरकत नाही. हे झालं. त्याच्यानंतर पुढे पाहायचं आपल्याला फ्युचर प्रॉस्पेक्ट. नेक्स्ट काय आपला पॉइंट आहे, फ्युचर प्रॉस्पेक्ट. फ्युचर मध्ये काही भविष्य आहे का नाही, फ्युचर प्रॉस्पेक्ट म्हणजे भविष्यामध्ये त्याला काही फायदा आहे का नाही. एखादी गोष्ट तुम्ही केल्या, समजा एखादी डिग्री मिळवल्या, आहे का नाही, एखादी स्किल्स अक्वायर केल्या, तर तुम्हाला त्याचं काय फ्युचर मध्ये काही हे आहे का नाही. समजा आता फॉर एक्झाम्पल आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय वर तुम्ही म्हणजे एआय वर काम केल्या, किंवा कम्प्युटर MS एक्सेल असेल, MS ऑफिस असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या कम्प्युटरच्या ज्या स्किल्स आहेत, MS ऑफिस असेल, MS एक्सेल असेल, ह्या ज्या काही कम्प्युटरच्या ज्या काही स्किल्स आहेत, तर सगळ्या जर स्किल्स तुम्ही अक्वायर केल्या, आहे का नाही, आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयी लर्न केल्या, कम्प्युटर विषयी लर्न केल्या, आहे का नाही, टायपिंग केल्या, MSIT केल्या, त्याच्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर शिकल्या तुम्ही, म्हणजे कम्प्युटर विषयी तुम्ही एक्सपर्ट झाल्या, तर तुम्हाला भविष्यामध्ये फायदा आहे का नाही. ऑफकोर्स फायदा आहे, कारण आता सगळ्या गोष्टी कशा होत चालल्यात, कम्प्युटराइज होत चालल्यात, सगळ्या गोष्टी कम्प्युटर होत चालल्यात, आणि तुम्ही जर कम्प्युटरमध्ये जर एक्सपर्ट झाल्या, सगळ्या गोष्टी केल्या, तर तुम्हाला भविष्यामध्ये फ्युचर प्रॉस्पेक्ट्स आहेच त्या गोष्टीमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे, फ्युचर प्रॉस्पेक्ट कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं स्किल्स. नेक्स्ट काय आहे आपला पॉइंट, स्किल्स आहे. नेक्स्ट पॉइंट काय आपला, स्किल्स आहे. मग तुम्हाला कोणत्या गोष्टीची एखादी गोष्ट करायची, त्याच्यामध्ये स्किल्स काय करावं लागेल, अक्वायर करावं लागेल. जसं की तुम्हाला आता टीचिंग करायचं आहे, नुसतं तुम्ही डिग्री घेतल्या तर टीचिंग करू शकता का, नाही करू शकत, टीचिंग नाही करू शकत. डिग्री घेतल्या तुमच्याकडे समजा BSc BEd MA BEd काय वगैरे सेट नेट वगैरे पास झाल्या, तर तुम्ही स्किल्स, नुसतं डिग्री घेतल्यावर तुम्ही टीचिंग नाही करू शकत, तर त्या स्किल्स अक्वायर करावं लागेल. म्हणजे कशा प्रकारे शिकवायचं, कशा प्रकारे मुलांना समजून सांगायचं, ह्या सगळ्या स्किल्स आहेत त्या शिकून घ्याव्या लागतात. किंवा तुम्ही लॉयरची डिग्री घेतल्या, तर तुम्ही नावाला लॉयर तर बनता, पण तुम्हाला केस कशी जिंकायची, कशा प्रकारे तुमचं कोर्टामध्ये म्हणणं मानायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकावं लागतील. मग त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, ह्या स्किल्स काय करावं लागतील, आत्मसात करावं लागतील. ह्या तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या असतील. ठीक आहे. आता ह्या म्हणजे हे कोणती, म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट करत असाल तर हे करिअर फॅक्टर तुम्ही काय करू शकता, करिअर फॅक्टर्स काय करता, करिअर फॅक्टर्सचा विचार करू शकता. ह्या करिअर फॅक्टर्सचा, हे किती सगळे करिअर फॅक्टर आहेत, ह्या गोष्टीचा विचार करायचा. हे तुम्हाला समजलं असेल. आता याच्यानंतर आपण काय पाहू, पुढचा भाग पाहूया. ठीक आहे, हे कळलं असेल. त्याच्यानंतर पहा, हे 2 नंबरचा पॉइंट, अॅक्रॉस्टिक. काय असतं अॅक्रॉस्टिक, पहा इथं माहिती दिलेली आहे, ते वाचूया आपण. अँड अॅक्रॉस्टिक हा वर्ड महत्वाचा आहे आणि सध्या हा वर्ड खूप यूज मध्ये आहे. अँड अॅक्रॉस्टिक इज अ फॉर्म ऑफ रायटिंग where the first letters in each of the lines form another word, for example friend. म्हणजे अॅक्रॉस्टिक म्हणजे अशा प्रकारचे लिखाण आहे, त्याच्यामध्ये पहिला शब्द म्हणजे तुमचं काही लेटर असेल, आपण कोणताही वर्ड लिहितो, जसं की फ्रेंड हा शब्द दिलेला आहे, पहा FRIEND, फ्रेंड आहे. तर हा फ्रेंड एक शब्द आहे. ह्या फ्रेंड म्हणजे फ्रेंडचा अर्थ काय होतो, मित्र. तुम्हाला माहित आहे मित्र, आहे का नाही, फ्रेंड म्हणजे मराठीमध्ये मित्र. तर अॅक्रॉस्टिक लिहिणं म्हणजे काय, फ्रेंड पासून पहिला F घेणार, म्हणजे प्रत्येक फ्रेंड मधला प्रत्येक वर्ड घेणार, एक वर्ड घेणार आणि त्या वर्ड पासून नवीन एक शब्द बनवणार. फ्रेंड पासून F पासून इथं बनवले त्यांनी, जसं की बनवून दाखवले इथं पहा. F पासून फेथफुल, R पासून रिस्पेक्टेबल, I पासून
इन्स्पायरिंग आहे का नाही. त्याच्यानंतर ई पासनं एनकरेजिंग, एन पासनं नोबेल आणि डी पासनं डिपेंडेबल. म्हणजे अशा प्रकारचं लिहिणं आहे त्याला आपण कोणतं लिहिणं म्हणतो, अक्रॉस्टिक लिहिणं म्हणतो. जसं इन शॉर्ट मी तुम्हाला सांगतो की एखादा वर्ड आहे, त्या वर्ड मधला प्रत्येक जे लेटर आहे, पहिले लेटर आहे, त्या लेटर पासनं एक मोठा शब्द म्हणजे एक शब्द बनवणे आणि त्या शब्दाला काहीतरी मिनिंग आहे. जसं की फ्रेंड म्हणजे फ्रेंडचा एक अक्रॉस्टिक वर्ड बनवलेला आणि तुम्ही लक्षात ठेवा फ्रेंड म्हणजे फेथफुल. फेथफुल म्हणजे तुम्ही ज्याच्यावर काय करू शकता, फेथ ठेवू शकता, म्हणजे विश्वास ठेवू शकता. फेथफुल म्हणजे काय, तुम्ही ज्याच्यावर काय करू शकता, विश्वास ठेवू शकता, फेथफुल. त्याच्यानंतर आर रिस्पेक्टेबल म्हणजे ज्याच्यावर रिस्पेक्टेबल म्हणजे ज्याचा सन्मान करू शकता तुम्ही. ठीक आहे, म्हणजे तुमचा सन्मान तो करते आणि त्याचा सन्मान तुम्ही करता. ठीक आहे, रिस्पेक्टेबल. त्याच्यानंतर इन्स्पायरिंग, नेक्स्ट काय आहे, इन्स्पायरिंग. इन्स्पायरिंग म्हणजे इनकरेज करणारा, तुम्हाला इन्स्पायर करणारा, म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी हे कर ते कर अशा प्रकारे सांगणाऱ्याला त्याला म्हणतो आपण इन्स्पायरिंग. इनकरेजिंग, तेच इन्स्पायरिंग आणि इनकरेजिंगचा अर्थ जवळपास मिळता जुळता. इनकरेज करणे म्हणजे एखादी गोष्ट कर वगैरे, तुम्ही जर विचारल्या मी एखादी गोष्ट करतोय वगैरे, करू का नाही, तर त्या गोष्टीसाठी तुम्हाला मोटिवेट करणारा, इनकरेज करणारा त्याला इनकरेज करणे म्हणतं. नोबेल आणि डिपेंडेबल. नोबेल म्हणजे ठीक आहे, नोबेल माहिती आहे सगळ्यांना. त्याच्यानंतर डिपेंडेबल, तुम्ही ज्याच्यावर काय करू शकता, अवलंबून राहू शकता, इझिली काय करू शकता, तुम्ही त्याच्यावर अवलंबून राहू शकता. तर हे फ्रेंड विषय त्यांनी अक्रॉस्टिक, फ्रेंड पासून अक्रॉस्टिक बनवलेलं आहे आणि याचे मिनिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, तुम्ही काय करा, प्रिपेअर ऑन युअर ओन सच अक्रॉस्टिक्स फॉर युअर डिअरेस्ट फॅमिली मेंबर, नेम ऑफ युअर बेस्ट फ्रेंड, क्वालिटी ऑर फिलिंग आणि प्रोफेशन. अशा प्रकारे अक्रॉस्टिक वर्ड्स तुम्ही बनवू शकता, तुम्हाला बनवायला त्यांनी सांगितलेलं आहे. हे कळलं असेल. त्याच्यानंतरचा जो हा पार्ट आहे, क्वेश्चन नंबर हा 3 आहे. तर हा वर्ब, ऑब्जेक्टिव्ह आणि नाउन दिसते तुम्हाला. हा कशाचा पार्ट आहे, ग्रामरचा पार्ट आहे. कशाचा पार्ट आहे, ग्रामरचा पार्ट आहे. कशाचा पार्ट आहे, ग्रामरचा पार्ट आहे. ग्रामरचा पार्ट आहे. तर हे पार्ट आपण इथं जर बघितलं तर तुम्हाला कन्फ्युजन होईल, बऱ्याचशा लोकांना बऱ्याचशा गोष्टी क्लिअर नसतील. तर जेव्हा आपण स्पेसिफिकली ग्रामर घेऊ त्याच्यामध्ये अशा प्रकारचे आपण पार्ट काय करू, कव्हर करूया. तर हा क्वेश्चन आपण थर्ड बघणार नाही. त्याच्यानंतर आपण डायरेक्टली चॅप्टर स्टार्ट करूया. डायरेक्टली आपण काय करूया, चॅप्टर स्टार्ट करूया. तर चॅप्टरचं नाव काय आहे आपल्या, बी स्मार्ट. ठीक आहे, आपल्या चॅप्टरचं नाव काय, बी स्मार्ट. ठीक आहे, बी स्मार्ट. आता स्मार्ट हा शब्द अक्रॉस्टिक मध्ये लिहिलेला आहे. अक्रॉस्टिक मध्ये लिहिलेला आहे कारण आपण पुढे पाहणार आहोत. ठीक आहे, सगळे कॅपिटल लेटर मध्ये वापरलेले स्मार्टचे शब्द आणि हा अक्रॉस्टिक वर्ड आहे, याच्याविषयी पाहू. पहा, स्टार्ट करूया. तर चॅप्टरला आपण चॅम्पियन्स आर नॉट मेड. पहा, हे आरंट, हे कसं आहे, याला कसं वाचता तुम्ही, आरंट वाचता. पहा, हे शॉर्ट फॉर्म मध्ये पहा, हे आरंट कसं बनलेलं आहे, आर आणि नॉट. हे आर आणि नॉट, आर हा एक वेगळा शब्द आहे आणि नॉट एक वेगळा शब्द आहे. आर नॉट ह्या दोघांना जर एकत्रित केलं तर काय होते, आरंट होते. काय होते, आरंट होते. म्हणजे कळलं का तुम्हाला, हे आरंट. आरंटचा अर्थ काय, आरंट म्हणतो याला, आणि याचा पूर्ण मिनिंग काय आहे, म्हणजे आर नॉट. ठीक आहे, तर हे अशा प्रकारचे भरपूर सारे आरंट, इज नॉट पासून इजंट आहे का नाही, अशा प्रकारे वर्ड तुम्ही बनवू शकता. चॅम्पियन्स आरंट किंवा आर नॉट मेड इन जिम्स. चॅम्पियन्स आर नॉट मेड इन जिम्स. आरंट वाचलं तरी चालते, आर नॉट वाचलं तरी चालते. चॅम्पियन्स आर नॉट मेड इन जिम्स म्हणजे चॅम्पियन्स, आपण चॅम्पियन जे बनतात ते जिम्स मध्ये बनत नाही, तर मग कुठं बनतात पहा. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम, अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन. म्हणजे तुम्ही जे चॅम्पियन्स लोक वगैरे बनतात, वेगवेगळे जे चॅम्पियन्स आहेत आहे का नाही, ते चॅम्पियन जिम मध्ये बनतात का, नाही बनत, जिम मध्ये बनत नाहीत. फक्त ते जिम मध्ये वर्कआउट करायला जातात. चॅम्पियन्स बनण्यासाठी तुम्हाला काय लागते, चॅम्पियन्स बनण्यासाठी तुमच्या मनामध्ये एक प्रचंड इच्छाशक्ती पाहिजे, तुमच्या मनामध्ये एक विल पाहिजे. म्हणजे चॅम्पियन्स बनण्याच्या अगोदर तुम्हाला ठरवता तुम्ही, ठीक आहे मला ही गोष्ट करायची आहे. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट करायची, समजा तुम्हाला काय बनायचं आहे, समजा पैलवान बनायचं आहे, तुम्हाला काय बनायचं आहे, रेसलर बनायचं आहे. रेसलर म्हणजे पैलवान. तर पहिल्यांदा तुम्ही काय करणार, मनामध्ये ठरवता. मनामध्ये ठरवल्याच्या नंतर तुम्ही जिम मध्ये जाता किंवा आखाड्यावर जाता आणि त्याच्याविषयी प्रिपेअर करता. मग त्याच्यासाठी तेच म्हणतात लेखक, काय म्हणतात, चॅम्पियन्स जिम मध्ये बनत नाही. चॅम्पियन्स आर मेड समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. म्हणजे तुमच्या डीप इनसाइड देम, डीप इनसाइड देम म्हणजे तुमच्या मनामध्ये काहीतरी असते, मला हे बनायचं आहे, मला ते बनायचं आहे. ठीक आहे, स्वतः तुम्ही तुमच्या मनामध्ये ठरवता आणि त्याच्याविषयी दिवस रात्र विचार
करता तुम्ही, कसं बनता येईल, काय करता येईल मला एखादी गोष्ट करण्यासाठी, मग ते विचार करता आणि त्याच्यासाठी नंतर तुम्ही जिम मध्ये जाता किंवा कुठं जाता जिथं जायचं त्या गोष्टीसाठी. जसं की तुम्ही स्कूलमध्ये येता, ठीक आहे, स्कूलमध्ये आल्यानंतर शाळेत गेल्याच्या नंतर कोणी हुशार होते, सगळ्या गोष्टी होते का नाही. जर खरंच तुम्हाला एखादी गोष्ट बनायची आहे, समजा आयुष्यामध्ये तुम्हाला काहीतरी बनायचं आहे, तर त्यासाठी तुम्ही स्कूलमध्ये येता, ट्युशनला आल्यानंतर स्कूलमध्ये गेल्यानंतर त्या गोष्टी नीट समजून घेता, अभ्यास करता, त्याच्यानंतर तुम्हाला जी काही गोष्ट करायची आयुष्यामध्ये बनायचं आहे ती गोष्ट बनता तुम्ही. नुसतं शाळेमध्ये गेलं जाऊन बसलं तर तुम्ही काही एखादी गोष्ट अचीव्ह करणार आहे का? बिलकुल नाही. नुसतं ट्युशनला शाळेला आजकाल बरीचशी पोरं जातात, आई वडील पाठवतात म्हणून त्यांना जातात शाळेमध्ये बसतात, ट्युशनमध्ये जातात, झोपतात, डब्बा खाऊन घरी येतात, ठीक आहे, आणि असेच इकडे तिकडे हिंडत राहतात आणि काही बनत नाहीत आयुष्यामध्ये. उगा वेस्ट ऑफ टाइम घरच्यांचा, तुमचा, सगळ्याचा. आणि नंतर कळते मग कुठेतरी काहीतरी करत राहता, नोकरी लागत नाही, काही नाही, नंतर मग कळतं यार उगाच वाया घातलो, तेव्हा अभ्यास केला असलं तर बरं झालं असतं, नोकरी लागली असं वाटते. नंतर वेळ निघून गेल्याच्या नंतर विचार करायला काही अर्थ राहत नाही. आणि प्रत्येक व्यक्ती असा नंतर हवे. तुम्ही मोठ्या माणसांना, तुमच्या घरच्या आई वडील असतील किंवा कोणाला पण जाऊन विचारा, ते पण तुमच्या तसंच आयुष्यामध्ये रिग्रेट करत असतात, ठीक आहे, तसं तुम्ही बी करसाल. त्यामुळे अभ्यास करा, 10वीचं वर्ष तुमचं महत्वाचं आहे. प्रामाणिकपणाने अभ्यास करा, स्वतःला फसवू नका. चॅम्पियन्स कुठे बनतात? डीप इनसाइड, म्हणजे स्वतःच्या मनामध्ये ठरवता. काय ठरवता? डिझायर म्हणजे काय? इच्छाशक्ती. डिझायर म्हणजे काय? इच्छाशक्ती. डिझायर म्हणजे काय? इच्छा. डिझायर म्हणजे काय? इच्छा. डिझायर म्हणजे इच्छा. ड्रीम म्हणजे स्वप्न, म्हणजे तुमची एक इच्छा असते काही बनण्याची. ड्रीम म्हणजे स्वप्न असते. विजन म्हणजे एक विजन ठरवून टिकता, म्हणजे तुम्हाला कुठपर्यंत पोहोचायचंय, काय करायचंय, विजन आहे का नाही. पुढे पहा, दे हॅव टू हॅव द स्किल अँड विल. एखादी गोष्ट करण्यासाठी, म्हणजे तुम्हाला जर एखादी गोष्ट बनायची असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी 2 गोष्टी लागणार आहे. स्किल म्हणजे काय? कौशल्य. स्किल म्हणजे काय? कौशल्य असायला पाहिजे तुम्हाला त्या गोष्टीचं कौशल्य. विल, त्याच्यानंतर काय असायला पाहिजे? विल म्हणजे इच्छाशक्ती. काय असायला पाहिजे? इच्छाशक्ती. एखादी गोष्ट करायची नुसती इच्छा असून चालेल, प्रचंड इच्छाशक्ती असायला पाहिजे. तुमच्याकडे एखादी गोष्ट करायची असेल तर स्किल पण पाहिजे आणि विल पण पाहिजे. सगळ्यात महत्वाचं विल आहे. तुमच्या मनामध्ये एखादी गोष्ट करण्याचं विल, मला बनायचंय, मला करायचं, हे विल पाहिजे. विल असल्यानंतर तुम्हाला नंतर स्किल अक्वायर करावं लागतील, बरोबर आहे का नाही. पहा, बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. दिलेलंच आहे त्याने. पहा, बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. ही तुमची ही जी विल आहे ना, खूप स्ट्रॉंगर पाहिजे तुमच्या स्किल पेक्षा. विल काय असली पाहिजे? तुमची खूप स्ट्रॉंग असली पाहिजे. स्ट्रॉंगर म्हणजे मजबूत, आहे का नाही, खूप मजबूत असली पाहिजे तुमची विल पॉवर. कशापेक्षा? स्किल पेक्षा, ठीक आहे. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. जे काही सक्सेसफुल लोक झालेले आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये, ह्याच म्हणजे त्यांची इच्छाशक्ती प्रचंड, विल पॉवर, यांची खूप विल पॉवर जी आहे ती खूप स्ट्रॉंग असते स्किल पेक्षा, त्याच्यामुळे ते सक्सेसफुल झालेले आहेत. थ्राईव्ह म्हणजे प्रॉस्पर होणे, सक्सेसफुल होणे आपण म्हणू शकतो, ठीक आहे. जे काही सक्सेसफुल प्रोफेशनल्स कोणी तुमच्या आयुष्यात पाहता, तुम्ही जे काही व्यक्ती असतील तुम्ही पाहता, जे काही सक्सेसफुल झालेले आहेत आयुष्यामध्ये, कोणी घेऊ शकता. जसं की कोणते, म्हणजे पॉलिटिशियन्स असतील, क्रिकेटर असतील, किंवा फिल्म स्टार असतील, ऍक्टर असतील, ऍक्ट्रेस असतील, कोणी असेल, आहे का नाही, सायंटिस्ट असतील, आहे का नाही. हे जे काही लोक आहेत, जे काही सक्सेसफुल झालेले आहेत, त्यांची विल पॉवर काय होती? खूप स्ट्रॉंग होती त्यांच्या स्किल पेक्षा. स्किल असायला पाहिजे, दोन्ही असायला पाहिजे. तुमची पण विल पॉवर काय असली पाहिजे? खूप स्ट्रॉंग असली पाहिजे. कारण विल पॉवर का स्ट्रॉंग असली पाहिजे? कारण आयुष्यामध्ये खूप सारे काय येतात? अपयश येतात, खूप सारे अपयश येतात. त्यामुळे त्या अपयशाला न घाबरून जाता आपण कंटिन्युअस काय करावं लागते? तुम्हाला मेहनत करावं लागते, तेव्हाच तुम्हाला काय मिळते? सक्सेस मिळत असते, ठीक आहे. हे कळलं असेल तर पुढे पाहूया. We all have natural talents. आपल्या सगळ्याकडे काय आहे? नॅचरल म्हणजे नैसर्गिक. टॅलेंट आपल्या सगळ्याकडे काय आहे? नैसर्गिकरित्या निसर्गाने आपल्याला टॅलेंट दिलेलं आहे, म्हणजे जन्मजात टॅलेंट आहे आपल्यामध्ये. If we use that talent to set our goal in life, we can easily get success in life. आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये काय असते? नॅचरली इनबॉर्न टॅलेंट असते, निसर्गता, आहे का नाही. आणि जर ते टॅलेंट जर आपण यूज केलो आपल्या लाईफ मध्ये गोल सेट करण्यासाठी, कशासाठी? टू सेट आवर गोल इन लाईफ. जर गोल सेट करण्यासाठी आपल्या लाईफ मध्ये यूज केलं तर आपण वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. तर आपल्याला आयुष्यामध्ये
आरामशीर काय मिळून जाईल, यश मिळून जाईल. वी शॅल नॉट अचीव्ह आवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ऍक्शन टू अचीव्ह देम. म्हणजे एखादी गोष्ट पहा, तुम्ही ठरवता हा मी सकाळी आता उद्या सकाळी 5ला उठेल आणि अभ्यास करेल. काय म्हणतात सगळेजण ठरवतात ना, मी सकाळी उद्या 5ला उठतो, 4ला उठतो, 6ला उठतो, जे काय उठायचं आहे सकाळी उठतो, मी एवढा अभ्यास करतो, हे करतो किंवा जिमला जातो असं म्हणतो आपण, दररोज म्हणतो आहे का नाही. पण तर दिले तेच पॉईंट, वी शॅल नॉट अचीव्ह आवर गोल इफ वी डू नॉट टेक ऍक्शन टू अचीव्ह देम. म्हणजे आपण फक्त म्हणतो, रात्री झोपताना ठरवतो आहे का नाही, आपण ठरवतो की मी उद्या उठणार आणि सकाळी जाणार, पण उठतच नाही. नुसतं गोल ठरवणं महत्वाचं नाही, तर त्याच्यावर काय घेणं, ऍक्शन घेणं खूप महत्वाचं आहे. ऍक्शन म्हणजे अंमलात आणणे एखादी गोष्ट, काय करणे अंमलात. म्हणजे तुम्ही रात्री ठरवलंय की मी सकाळी 4 वाजता उठणार आणि 4 ते 6 7 वाजेपर्यंत 2-3 घंटे सकाळचं शांत वातावरणामध्ये एकदम अभ्यास करणार, तर ते ठरवायचे रात्री, आणि रात्री ठरवल्याच्या नंतर ते ऍक्शन घेतली म्हणजे तुम्ही अंमलात आणलात. म्हणजे तुम्ही सकाळी खरंच तुम्ही सकाळी 4 वाजता 5 वाजता जे काय उठायचंय उठलात आणि तुम्ही अभ्यास केलात. तर महत्वाची गोष्ट काय, नुसतं ठरवणं नाही की मी हे करेन मी ते करेन, त्याच्यासाठी तुम्हाला आतून जीवापाड प्रयत्न करणं पण महत्वाचं आहे एखादी गोष्ट तुम्हाला मिळवण्यासाठी. ठीक आहे, ही गोष्ट कळलं असेल तुम्हाला. तर पाहता याच्यानंतरचा पुढचा पार्ट बघूया आपण. सेटिंग गोल्स हॅज 2 व्हॅल्युएबल असेट्स. एखादं तुम्ही गोल जर सेट केल्या आहे का नाही, तर तुम्हाला काय फायदा होईल त्याचा, 2 व्हॅल्युएबल असेट्स म्हणजे 2 फायदे होतील. ठीक आहे, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ आहे का नाही. म्हणजे तुम्हाला एक सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी म्हणजे तुम्ही स्वतः काहीतरी करताय. म्हणजे जर तुम्ही गोल सेट केलं तर तुम्हाला काय फायदा होईल, म्हणजे तुम्ही स्वतः काहीतरी करताय त्याचा एक तुम्हाला काय होईल, स्वाभिमान राहील. अँड अ स्टेपिंग स्टोन टू एलिमिनेट द पाथ. एलिमिनेट म्हणजे काय पहा, एलिमिनेटचा अर्थ इथं दिलेला आहे वर. एलिमिनेट म्हणजे इनलाइटन. एलिमिनेट म्हणजे काय, इनलाइटन म्हणजे प्रज्वलित करणे. काय करणे, इनलाइटन म्हणजे एलिमिनेट म्हणजे इनलाइटन म्हणजे प्रज्वलित करणे. ठीक आहे, एलिमिनेट द पाथ म्हणजे तुमचा जो काही आयुष्याचा मार्ग आहे, जो रस्ता आहे, तुम्ही प्रज्वलित करत आहात. ठीक आहे, म्हणजे अंधकारातनं तुम्ही उजेडात येतात, सरळ सरळ प्रज्वलित करतात. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. Pursuing them acknowledges a better future situation. पहा, at the helm of हे in charge of. at the helm चा अर्थ काय, at the charge, in charge of. ठीक आहे, goals put one at the हेल्म ऑफ लाईफ म्हणजे तुमच्यामध्ये एक प्रकारची वेगळीच, तुम्ही जर एखादे गोल सेट केल्यास काय करण्याचं, जसं की तुम्ही ठरवल्या सकाळी मी 4 वाजता उठणार, दररोज 4 वाजता उठणार, हे करणार, म्हणजे तुमच्यामध्ये एक प्रकारची वेगळीच काय येते, एनर्जी निर्माण करते. काय करते, एनर्जी निर्माण करते, एक प्रकारचा चार्ज निर्माण करते. तुम्ही दररोज सकाळी उठायला वेळेसारखं, दररोज उठायला सकाळी अभ्यास करायला, दररोज उठायला अभ्यास करायला, म्हणजे तुम्ही सतत त्या गोष्टीविषयी करायला, म्हणजे त्यालाच म्हणतो ऍट द हेल्म ऑफ. परस्युइंग देम अक्नॉलेजेस. आणि जर तुम्ही परस्यू करतात, परस्यू म्हणजे तुम्ही दररोजची काही दिनचर्या चाललेली आहे तुमची, सकाळी उठण्याची, एखाद्या गोष्टीला करण्याची. ठीक आहे, देम अक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. आणि जर तुम्ही करत राहिलात तर तुमचं जे काही फ्युचरमध्ये भविष्य, म्हणजे तुमचं फ्युचर म्हणजे काय, भविष्य कसं होणार आहे, उज्ज्वल होणार आहे, चांगलं होणार आहे. ठीक आहे, तुम्ही जर गरीब असाल तर आता तुम्ही गरीब आहात आणि जर शिक्षण घेतल्या, चांगले हुशार झाल्यात तुम्ही, तर तुमचं भविष्य काय होणार आहे, चांगलंच होणार आहे. तुम्ही अभ्यास केल्याच्या नंतर असं काय झालंय का कधी कोणाचं, चांगला प्रामाणिकपणे अभ्यास केला, हे केला आणि त्याचं काय आयुष्यामध्ये तो गरीब होता तर तो अनेक गरीब झाला. गरीब व्यक्ती अभ्यास केला तर, गरीब असो का श्रीमंत असो, अभ्यास केल्याच्या नंतर अनेक चांगली म्हणजे त्याची परिस्थिती बनत असते. ठीक आहे, they help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. They help, steer म्हणजे channels, they help to steer a course of life है का नाही, म्हणजे तुम्ही जे काय करता एक चॅनल आहे, एक चॅनल भेटते तुम्ही है का नाही, rather than simply drifting and letting things happen. म्हणजे जे काही मना ड्रिफ्टिंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही चालल्या, आता काही ठरवून चालल्या, जसं होतील तसं होईल, चला ठीक आहे, जे काय आहे म्हणजे आयुष्यामध्ये ज्या काही घटना आवडायला त्या ऑटोमॅटिक ह्याच्यानुसार व्हायला, तसं नाही. तर तुम्ही जर एखादं गोल ठरवलं, एखादी गोष्ट ठरवल्या आणि त्याच्यानुसार तुम्ही काम करल्या, तर तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी होतील. कशाप्रमाणे होतील, तुमच्या मनाप्रमाणे. आणि जर तुम्ही मना ठरवलं नाही, एखादी गोष्ट करायची ठरवलं नाही, तर मग ते कशा होतील, ज्या जशा व्हायच्या तशा होत राहतील गोष्टी. हे काय असेल तुम्हाला, सेटिंग गोल्स मे अपीअर इझी
Setting goals may appear easy, but for someone it is quite challenging. सगळ्यांना वाटते गोल सेट करणं सोपी गोष्ट आहे. गोष्ट काय वाटते, बऱ्याच लोकांना काय वाटते, सेटिंग गोल म्हणजे तुम्हाला काय बनायचंय, तुमचं गोल म्हणजे ध्येय. गोल म्हणजे काय, ध्येय. गोल म्हणजे काय, ध्येय. एखादं ध्येय सेट करणं सोपी गोष्ट वाटते, परंतु ती सोपी गोष्ट आहे का, नाही. बऱ्याचशा लोकांसाठी ही सोपी गोष्ट नाही. ही चॅलेंजिंग म्हणजे सोपी गोष्ट. ज्याला जे सोपं नाही त्याला चॅलेंजिंग म्हणतो. ठीक आहे. Fear of failure may be avoided in the absence of any goals. Fear of failure may be avoided in the absence of any goals. पहा म्हणजे फेल्युअर म्हणजे तुम्ही कधी फेल होता. फेल, आता समजा तुम्ही 10 ची एक्झाम देताय, 10 ची एक्झाम दिल्यावरच तुम्ही फेल होसाल, फेल किंवा पास होसाल. म्हणजे मला फेल होतं असं म्हणायचं नाही. जर तुम्ही 10च्या परीक्षेला बसला, त्यापैकी दोनच गोष्टी होतील, एक तर तुम्ही फेल होसाल, एक तर तुम्ही पास होसाल. एक तर तुम्ही काय होसाल, फेल होसाल, एक तर पास होसाल. ठीक आहे, हे कळते तुम्हाला. जर तुम्ही 10च्या एक्झामला बसला, एक तर तुम्ही काय होसाल, फेल होसाल किंवा पास होसाल. जर तुम्ही एक्झाम 10ची दिलीच नाही, 10ची एक्झाम तुम्ही दिलीच नाही, तर फेल व्हायचा किंवा पास व्हायचा प्रश्नच नाही. म्हणजे याचा अर्थ लेखकाला इथं काय सांगायचं आहे, आयुष्यामध्ये सक्सेस आणि फेल लोक तेच होतात जे काहीतरी अचीव करण्याचा प्रयत्न करतात, काहीतरी गोल सेट करण्याचा प्रयत्न करतात. आणि जर तुम्ही काही सेट केलं नाही, काय केलं नाही, तर नो, आहे का नाही, फेल्युअर पण नाही तुम्हाला आणि सक्सेस पण नाही. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन अब्सेन्स ऑफ एनी गोल. जर तुम्ही म्हणजे जे काही तुमच्या मनामध्ये भीती आहे की मी फेल होईल, काय होईल, सक्सेस मिळेल का नाही, असं विचार करत असाल तुम्ही, आणि विचार करून तुम्ही जर ते गोलच सेट केलं नाही, जाऊ द्या, सोडून दिलं तुम्ही त्याच्याविषयी विचार करणं सगळ्या गोष्ट, तर तुमचं म्हणजे फेल व्हायचं काय, जे काय फेल होणार का पास होणार, फेल्युअरची भीती तुमच्या मनामधून निघून जाईल, कारण तुम्ही काय करणार चला. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाइड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. प्रत्येक व्यक्तीला काय करायला पाहिजे की तुम्ही जे काही गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये ऍट द एंड म्हणजे शेवटी, एंड म्हणजे काय, शेवटी तुम्हाला काय अचीव करायचंय, काय करायचंय हे ठरवायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला ठरवायला पाहिजे शेवटी की मला काय बनायचं आहे आयुष्यात. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाइड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. काय अचीव करायला पाहिजे, टू अकम्प्लिश म्हणजे पूर्तता करणे. पहा, हे वर्ड मी जे तुम्हाला सांगतोय ना, हे महत्वाचे वर्ड्स आहेत खूप सारे. मी तुम्हाला लिहून देत नाही, पण त्याचा अर्थ मी लगेच सांगत असतो, तर ते तुम्ही वहीमध्ये काय करायचा, लिहित जा. अकम्प्लिश म्हणजे एखाद्या गोष्टीची पूर्तता करणे. काय करणे, पूर्तता करणे. टू अकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट्स म्हणजे तज्ञ लोक. एक्सपर्ट्स म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचे तज्ञ लोक असतात, एखाद्या विषयावर, त्याला तज्ञला एक्सपर्ट्स म्हणतो. रिकमेंड 5 स्टेप अप्रोच म्हणजे एखाद्या आयुष्यामध्ये तुम्ही गोल काय केलेलं आहे, गोल तुम्ही सेट केलेले, काय केलेले, गोल तुम्ही सेट केलेलं आहे, आणि ते अकम्प्लिश करणे म्हणजे पूर्तता करणे. अकम्प्लिश म्हणजे पूर्तता करणे, आहे का नाही. त्यासाठी एक्सपर्ट जे लोक आहेत, कोणते लोक, एक्सपर्ट लोकांनी काय केलेलं आहे, तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे. 5 स्टेप फॉर्म्युला. 5 स्टेप फॉर्म्युला म्हणजेच फॉर्म्युला अप्रोच म्हणतो. 5 स्टेप फॉर्म्युला. कसा, 5 स्टेप. तर तो कोणता आहे, स्मार्ट, हे दिलेला आहे. पुढे पाहू. स्मार्ट गोल्स आर, ठीक आहे, हे मी पुढे घेतो, थोडस वर घेतो, पहा. तर पहा, स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प पीपल रीच सक्सेस. स्मार्ट स्टँड्स फॉर म्हणजे आपण हे वर बघलं होतं काय, स्मार्ट म्हणजे प्रत्येक, आहे का नाही, जसं फ्रेंड पासून फ्रेंडचा फ्रेंड लेटर होत, फ्रेंड वर्ड होता, तसं स्मार्ट हा पण वर्ड आहे. फ्रेंड पासून आपण, आहे का नाही, एफ पासून फेथफुल, आहे का नाही, आर पासून रिस्पेक्टेबल, असे वर्ड एक लेटर पासून एक वर्ड बनवला होता, तसंच स्मार्ट पासून पण त्यांनी बनवलेलं आहे. ठीक आहे. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, एस पासून स्पेसिफिक, एम पासून मेजरेबल, ए पासन अचिवेबल, आर पासन रिअलिस्टिक, अँड टी पासन टाइम बाउंड, अशा प्रकारचं काय केलेलं आहे त्यांनी अप्रोच बनवलेला आहे. हा 5 स्टेप अप्रोच, हा स्मार्ट वर्ड पासन. तर तो 5 स्टेप अप्रोच काय आहे, तो आपण काय करू, एकदाच बघून घेऊया. पहा, तर स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. ठीक आहे, तर काय आहे ते पाहूया. स्पेसिफिक, पहिला त्याच्यातला वर्ड काय आहे, स्पेसिफिक. स्पेसिफिक विषय, स्पेसिफिक म्हणजे आपलं गोल काय असलं पाहिजे, स्पेसिफिक असलं पाहिजे, जनरल नसलं पाहिजे, फिक्स असलं पाहिजे, आहे का नाही. ठीक आहे, तर पहा, आता याच्याविषयी थोडीशी डिटेलमध्ये माहिती बघूया आपण. स्पेसिफिक इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रुव्हमेंट. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट करायचं, जसं की आता तुम्ही 10th ला आहात, तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्ही 10th क्लासमध्ये आहात. 10th क्लासमध्ये खूप सारे विषय आहेत. तुमचा मॅथ आहे,
ठीक आहे, सायन्स आहे, ठीक आहे, सोशल सायन्सेस आहे, इंग्लिश आहे, भरपूर सारे विषय आहेत. ठीक आहे, मी सगळे लिहित बसणार नाही, सगळे विषय आहेत. परंतु तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्हाला मॅथ जमत नाही, मॅथ काय आहे तुमचं वीक आहे, मग तुम्हाला काय करायचे, तुम्ही काय ठरवलं की 10th क्लासला मला 90% पेक्षा जास्त मार्क्स पाहिजे, 90% पेक्षा मार्क जास्त पाहिजे. परंतु तुमचं मॅथ वीक आहे किंवा सायन्स वीक आहे किंवा इंग्लिश वीक आहे, जे काही विषय वीक असेल तुम्हाला त्याच्यावर काय करावं लागेल, जास्त फोकस करावं लागेल, त्याच्याविषयी जास्त अभ्यास करावा लागेल. किंवा त्याच्यामधला एखादा चॅप्टर आहे, त्याच्यातला एखाद्या चॅप्टर मधला एखादा पॉईंट असेल, ती गोष्ट तुम्हाला जमत नसेल, अवघड जात असेल तर त्याच्यावर फोकस करावा लागेल तुम्हाला. म्हणजे जे काही गोष्ट असेल तुम्हाला जी जमत नाही, जी अवघड जाते, त्याविषयी तुम्हाला फोकस करून त्याच्याविषयी चांगला अभ्यास करणं काय आहे गरजेचं. काय स्पेसिफिक म्हणजे काय, इन्व्हॉल्व्ह आयडेंटिफाय स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रुव्हमेंट, जिथं तुम्हाला इम्प्रुव्हमेंट करू शकता, त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करण्याचा काय आहे स्कोप आहे, त्याविषयी इम्प्रुव्हमेंट करू शकता. ठीक आहे. The more specific the area, the more refined the achievement of one's goal can be. जसं तुम्हाला 90% मार्क मिळवायचा आहे तर तुमचे सगळे विषय चांगले आहेत, पण मॅथ मध्ये एखादा चॅप्टर आहे, समजा सर्कल नावाचा चॅप्टर आहे, जॉमेट्री मध्ये तुम्हाला सर्कल नावाचा चॅप्टर आहे. ठीक आहे, तर हा सर्कल नावाचा चॅप्टर अवघड जाते तुम्हाला, तर म्हणजे 90% हे करायचे तर तुम्हाला सगळ्या विषयामध्ये चांगले मार्क पाहिजे. सर्कल चॅप्टर तुम्हाला जमत नसेल तर तुम्हाला सर्कलवर फोकस करणं गरजेचंच आहे. किंवा इंग्लिशचा विषय आहे, इंग्लिशमध्ये तुम्हाला ग्रामर जमत नसेल तर ग्रामर हे करणं तुम्हाला गरजेचं आहे. किंवा ग्रामरमध्ये एखादा पार्ट जमत नसेल, तुम्हाला टेन्स जमत नसेल किंवा दुसरी कोणती गोष्ट जमत नसेल तर त्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. तर काय आहे, द मोर स्पेसिफिक द एरिया म्हणजे मोर स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट, म्हणजे एकदम तुम्ही शोधून काढायला की कोणती गोष्ट जमत नाही, कोणती गोष्ट जमते. द मोर रिफाइंड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी, तर तुम्हाला जर एखादी गोष्ट तुम्ही शोधून काढल्या, तुम्हाला ती जमत नाही, तर तुम्ही सक्सेस होण्याचे, तुमच्या यश मिळवण्याचे चान्सेस काय आहेत खूप जास्त आहेत, वाढतील. इट मेक्स इट इझियर टू सेट It makes it easier to set parameters and work towards the goal. काही पॅरामीटर्स आपण काय करतो, सेट करतो. पॅरामीटर्स आपण एखादा गोल हे करण्यासाठी काय करतो, पॅरामीटर्स आपण ठरवतो, तो पॅरामीटर्स ठरवायचा आणि त्याच्यानुसार काय करायचं, आपल्याला वर्क करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, if it is a building a house, what exactly is the capacity required and how long can it stretch? हाऊ लॉंग कॅन इट स्टेज म्हणजे किती दिवस त्याला लागणार आहेत बांधकाम होण्यासाठी. जसं की तुम्हाला काय आहे, घर बांधायचं, काय बांधायचं, हाऊस कन्स्ट्रक्ट करायचं. हाऊस कन्स्ट्रक्ट करण्यासाठी तर तुम्ही काय करणार, याचे पॅरामीटर काय आहे, तर किती मोठं घर होणार आहे तुमचं, म्हणजे किती एरिया किती आहे तुमच्या हाऊसचा, आणि हाऊसचा एरिया आहे, त्याच्यानंतर तुम्हाला किती दिवस याला लागणार आहेत, हाय का ना, हाऊ मेनी डेज. त्याच्यानंतर भरपूर साऱ्या दुसऱ्या गोष्टी लागणार आहेत, त्याच्यासाठी पैसे आहेत का नाही तुमच्याकडे, मिस्त्री कसे लावणार, सगळ्या गोष्टीची तुम्हाला अरेंजमेंट करावं लागणार आहे, सगळ्या गोष्टी. तर हे तुम्हाला काय पॅरामीटर्स ठरवावं लागतील एखादी गोष्ट करण्यासाठी. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे, पहिला पॉईंट झालेला आहे आपला. ठीक आहे, त्याच्यानंतर आपला आता दुसरा पॉईंट आहे मेजरेबल. काय आहे नेक्स्ट पॉईंट, काय आपला आता मेजरेबल. मेजरेबल म्हणजे काय, ज्याला मेजर करू शकता. मेजरेबल म्हणजे काय, मेजर करू शकता. मेजर करणे म्हणजे काय, मापणे आहे का नाही, मापणे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही एखादं अंतर आहे, समजा इथून ते इथपर्यंतचं अंतर आहे, तुम्ही स्केलनं मापू शकता, समजा 2 सेंटीमीटर आहे, तर म्हणजे तुमचं सक्सेस पण म्हणजे शब्दशः अर्थ घेऊ नका इथं. सक्सेस आपण असं मेजर म्हणजे आपण मेजर करू शकतो, एक अंदाज लावू शकतो. मेजरेबल म्हणजे तुमचं गोल काय असलं पाहिजे, मेजरेबल असलं पाहिजे. जसं की समजा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला मॅथचा सर्कल हा टॉपिक अवघड जाते, तर तुम्ही सर्कल मधली एक एक्सरसाइज कंप्लीट केल्या, 1 एक्सरसाइज असेल, 2 एक्सरसाइज असेल किंवा 1, 2, 4, 5 क्वेश्चन केल्या, तर तुम्ही मेजर करू शकता. म्हणजे तुमचं थोडं त्याच्यामधलं काम होत चाललंय. मग पूर्ण चॅप्टर झाला तर मग दुसरा चॅप्टर करसाल, अशा प्रकारे मेजरेबल. क्वांटिटीफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल. म्हणजे तुम्हाला एखादा मोठं गोल करायचं आहे, समजा जसं की तुम्हाला काय करायचंय, समजा मॅथचे तुम्हाला समजा चॅप्टर्स करायचे आहेत. मॅथ अवघड जाते, त्याच्यामध्ये मॅथमध्ये तुम्हाला अल्जेब्रा जास्त, काय जॉमेट्री अवघड जास्त, सगळ्या लोकांना काय जाते, जॉमेट्री अवघड जाते, म्हणून जॉमेट्री घेऊ. जॉमेट्री अवघड जाते, तर जॉमेट्रीमध्ये तुम्हाला पहिला चॅप्टर घेतला, तुम्ही जे काय असेल ते पहिल्यांदा कंप्लीट केल्या. दुसरा चॅप्टर आहे, एक झाला तुमचा, दुसरा कंप्लीट केल्या, तिसरा घेतल्या, तिसरा कंप्लीट केल्या, अशा प्रकारे. म्हणजे तुम्ही काय करायला, क्वांटिटीफाय करायला, आहे का नाही, वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट द गोल. म्हणजे तुमची प्रोग्रेस कशा प्रकारे चालली, काय नाही,
तर तुम्ही काय करू शकता, त्याला ट्रॅक करू शकता. काय करू शकता, ट्रॅक करू शकता. ठीक आहे. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क. पहा, दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. पहा, मग हे काय करणं, बेंचमार्क म्हणजे स्टँडर्ड बाय विच समथिंग कॅन बी मेजर्ड जज्ड, आहे का नाही. बेंचमार्कचा अर्थ काय आहे, स्टँडर्ड. एखादी स्टँडर्ड आहे ज्याच्यानं आपण काय करू शकता, एखादी गोष्ट काय करू शकता, जज करू शकता किंवा मेजर करू शकता. म्हणजे दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स, म्हणजे तुम्ही तुमचा परफॉर्मन्स काय करू शकता, जज करू शकता, मेजर करू शकता थ्रू आउट द गोल पिरियड इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. आणि एखादी एरिया राहिला असेल इम्प्रूव्ह करण्याचा, तर त्याला पण तुम्ही काय करू शकता, इम्प्रूव्ह करू शकता. while playing पहा, एक मिनिट याला वर घे तुम्ही. while playing football one's exact role and position has to be clearly defined. तुम्ही जर आता फुटबॉल खेळण्यासाठी गेल्या, काय खेळण्यासाठी गेल्या, फुटबॉल खेळण्यासाठी गेल्या, फुटबॉल खेळायला गेल्या, तर म्हणजे तुमचा एखाद्याचा वन्स म्हणजे एखाद्या व्यक्तीचा एक्झॅक्ट रोल म्हणजे फुटबॉल मध्ये तुम्ही काय करणार आहात, कुठं थांबणार आहात, तुमची पोझिशन काय आहे, हॅज टू बी क्लिअरली डिफाईन्ड. ठीक आहे. फुटबॉलचं आता फुटबॉल विषयी तुम्हाला जास्त माहित नसेल, पण क्रिकेट विषयी आपण एक्झाम्पल घेऊ. क्रिकेट विषयी तुम्ही कारण क्रिकेटचं एक्झाम्पल काय घेतोय, कारण क्रिकेट विषयी सगळ्यांना माहिती आहे, मला माहिती आहे. क्रिकेटमध्ये पहा, म्हणजे तुम्हाला एखादा व्यक्ती असो, त्याला काय जमते, चांगल्या प्रकारची बॅटिंग जमते, तर त्याला आपण बॅटिंग देऊ. तर आपली ज्याला चांगली बॅटिंग जमते त्याला बॅटिंग दिली तर तो आपली मॅच जिंकून देईल. त्याच्यानंतर एखाद्याला बॉलिंग चांगली जमते, त्याला बॉलिंग दिली तर त्यानं मॅच जिंकून देईल. त्याच्यानंतर एखाद्याला किपिंग चांगली जमते, फिल्डिंग म्हणजे कुठल्या पोझिशनला तो चांगल्या प्रकारे फिल्डिंग करतो, त्या जागी जर ठेवलं तर तो मॅच जिंकून देईल. म्हणजे एखाद्याचं पोटेन्शियल म्हणजे तो आहे का नाही, कुठं राहून चांगल्या प्रकारे कामगिरी करू शकतो, ते मेजर करणं काय महत्वाचं आहे. म्हणजे कसं असलं पाहिजे, मेजरेबल असलं पाहिजे. आता हे मेजरेबल कळलं असेल, रोल अँड पोझिशन टू बी क्लिअरली डिफाईन. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता आहे आपलं अचिवेबल. गोल कसं असलं पाहिजे, तुमचं अचिवेबल असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही इझिली काय करू शकता, अचीव करू शकता. म्हणजे ते अचीव करणे म्हणजे मिळवणे. ठीक आहे. मिळवणे किंवा पोहोचवणे, त्या गोष्टीपर्यंत पोहोचवणे, आहे का नाही, किंवा हस्तगत करणे. अचिवेबल सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाइम. डेझिग्नेटेड म्हणजे काय, विशिष्ट टाइम पिरियड. डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाइम म्हणजे विशिष्ट कालावधी. डेझिग्नेटेडचा अर्थ विशिष्ट, पिरियड ऑफ टाइम म्हणजे विशिष्ट कालावधीमध्ये. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाइम म्हणजे आपण असं गोल सेट करायचंय की ते विशिष्ट कालावधीमध्ये झालं पाहिजे. जसं की तुम्ही आता 10th क्लासची मुलं आहात, आता तुम्हाला तुमची एक्झाम कधी होणार आहे, फेब्रुवारी मार्च मध्ये होणार आहे. फेब्रुवारी मार्च पुढल्या वर्षी. आता तुम्ही या वर्षी जर समजा 2025-26 ला तुम्ही 10th क्लासमध्ये आहात, तर तुमची एक्झाम कधी होणार आहे, 2026 मध्ये. 2026 मध्ये फेब्रुवारी मार्च मध्ये होणार आहे. तर तुम्हाला आता हे काय जे काही 10th ला जर तुम्ही ठरवले की 90% पेक्षा मला मार्क जास्त घ्यायचे, तर तुम्ही म्हणल्या मग तुम्ही आता तुम्हाला मॅथ कोणता विषय अवघड जात असेल काय असेल, तर तुम्हाला म्हणजे ह्या फेब्रुवारी मार्चच्या अगोदर तुमचा सगळा सिलेबस, तुमची प्रॅक्टिस सगळं व्यवस्थित होणं गरजेचं आहे. नाहीतर म्हणजे हे फिक्स टाइम मध्ये व्हायला पाहिजे. नाहीतर तुम्ही हे करण्यासाठी 4 वर्ष लागतील, मला म्हणल्या 4 इयर्स, तोपर्यंत तुमची काय 10वी होऊन सगळं होऊन जाईल, त्याचा काय अर्थ राहणार आहे का, नाही. म्हणजे काय, डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाइम मध्ये तुम्हाला ती गोष्ट काय करायची आहे, अचीव करायची आहे, पूर्ण करायची आहे. ऑफन म्हणजे ह्याला वाचायचं, ऑफन वाचायचं, ऑफन ऑफ्टेन वाचतात काही काही लोक, काय वाचतात, ऑफ्टेन वाचायचं नाही, हे ऑफन आहे. ठीक आहे. याच्यातला जो टी आहे ना, सायलेंट आहे. ऑफन म्हणजे अनेकदा. ऑफनचा अर्थ काय होतो, अनेकदा. म्हणजे ऑफन these goals may act like stepping stones to help meet broader goals that further define a career. म्हणजे अनेकदा हे जे काही गोल आहे ते तुमचं काय आहे, मीट ब्रॉडर गोल्स टू फर्दर डिफाईन अ करिअर. त्याच्यानंतर तुम्ही एखादा गोल अचीव केला, जसं की तुम्ही 10th क्लासला ठरवल्या 90% तुम्हाला मिळवायचे आहेत. हे 90% मिळवल्याच्या नंतर 10th क्लासला म्हणजे तुमचं हे सक्सेस आहे का, नाही. म्हणजे 90% मिळवलं तर तुम्हाला चांगल्या कॉलेजला काय मिळणार, ऍडमिशन मिळवणार, तुमचं इम्प्रेशन चांगलं पडणार. त्याच्यानंतर तुम्हाला 10th झाली का 11th ला जावं लागणार, त्याच्यानंतर 12th ला जावं लागणार, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन करावं लागणार. आता 12th नंतर तुम्ही ठरवणार कशामध्ये, कोणत्या याच्या फील्डमध्ये ग्रॅज्युएशन करणार. पण आता 10th झाल्याच्या नंतर तुमचं फिक्स आहे की 11th ला जाणार. फक्त इथं काय ठरवणार, तुम्ही आर्टला जाणार, सायन्सला जाणार, कॉमर्सला जाणार किंवा कोणते विषय चूज करणार, एवढंच ठरवू शकता. ठीक आहे. ह्या गोष्टी कळल्या असेल.
As students, we cannot become a president, a prime minister, but can hope to reach those heights in future. आणि तुमचं अचिवेबल म्हणजे काय, तुमचं गोल अचिवेबल असलं पाहिजे. जसं की तुम्ही आता 10th क्लासला आहात, तर तुमचं समजा तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी, आता समजा तुम्हाला काय वाचता येत नाही, समजा तुम्ही 10th क्लासला आहात आणि 10th पर्यंत तुम्ही ढकल पास झालात, म्हणजे शाळेतल्या लोकांनी पास करत गेलेत, पण 10th ला तुमची कशाची एक्झाम असते, बोर्डची एक्झाम असते. तिथं तुम्हाला नकला वगैरे, चिटिंग वगैरे काही चालत नाही. ठीक आहे, मग तुम्हाला हे करावं लागेल. तुम्हाला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, मराठी लिहिता येत नाही, वाचता येत नाही, इंग्लिशचं तर बोंबाबोंबच आहे, आणि तुम्ही म्हणाले मी 90% मार्क घेतो, 90% अबव मार्क घेतो. आता काय शक्य आहे का, अचिवेबल आहे का एका वर्षामध्ये? नाही ना. तर असं तुमचं गोल कसं असलं पाहिजे, रिअलिस्टिक असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे, रिअलिस्टिक असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे, रिअलिस्टिक असलं पाहिजे, रिअल असलं पाहिजे, आणि अचीव करता आलं पाहिजे तुम्हाला त्या टाइम पिरियडमध्ये. जसं की तुम्हाला हे सांगितलं. त्याच्यानंतर इथं लेखकाने एक एक्झाम्पल सांगितलं, ॲज अ स्टुडंट वी कॅन नॉट बिकम प्रेसिडेंट. म्हणजे स्टुडंट आहात तुम्ही, तर स्टुडंट लाईफ मध्ये तुम्ही प्रेसिडेंट होऊ शकता का? नाही ना. तुम्ही स्टुडंट लाईफ मध्ये तुम्ही क्लास 10th ला आहात, तर तुम्ही प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर होऊ शकता का? सध्या नाही होऊ शकता. म्हणजे फ्युचर मध्ये तुम्ही भविष्यामध्ये होऊ शकता. जर एखाद्याला बनायचं असेल, काय बनायचं असेल, प्रेसिडेंट बनायचं असेल, प्राईम मिनिस्टर बनायचं असेल, चीफ मिनिस्टर बनायचं असेल, काही बनायचं असेल, तर तुम्ही भविष्यामध्ये बनवू शकता. पण तुमच्या स्टुडंट लाईफ मध्ये तुम्ही हे पॉसिबल आहे का? नाही. ठीक आहे, तर हे तुमचं अचिवेबल असलं पाहिजे. एखादं गोल सेट करताना काय असलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला ते अचीव करता येईल का विशिष्ट टाइम पिरियड मध्ये, असं गोल सेट करा. नाहीतर तुम्ही काही असं मनात येईल त्या गोष्टी करत असाल, तर ते काय त्याच्यात सक्सेस मिळण्याचे चान्सेस खूप कमी असतील. ठीक आहे, आता हे तुम्हाला अचिवेबल आपला पॉइंट झालेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे आपला रिअलिस्टिक. नेक्स्ट पॉइंट काय, रिअलिस्टिक. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट और एरिया ऑफ एक्सपर्टाइज. म्हणजे गोल तुमचे कसले असले पाहिजे, रिअलिस्टिक म्हणजे रिअल असले पाहिजे. कसले असले पाहिजे, रिअल असले पाहिजे. जे म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे काय म्हणजे तुमच्याकडे जे काही स्किल्स आहेत, वन्स करंट स्किल्स, विदिन वन्स करंट स्किल्स और सेट ऑफ और एरिया ऑफ एक्सपर्टाइज, म्हणजे तुम्हाला जी गोष्ट जमते त्या गोष्टीच्या रिलेटेड असली पाहिजे तुम्हाला, आहे का नाही. म्हणजे गोल्स कसे असले पाहिजे, रिअलिस्टिक असले पाहिजे. जसं मी तुम्हाला आताच एक्झाम्पल सांगितलं की तुम्ही 10th ला तुम्ही लिहिता येत नाही, वाचता येत नाही, आणि 90% पेक्षा जास्त मार्क मिळवायचे तुम्हाला पॉसिबल नाही ना. रिअलिस्टिकच नाही, कारण पहिल्यांदा तुम्हाला लिहायला वाचायला शिकावं लागेल, त्याच्यासाठीच भरपूर दिवस लागतील. त्याच्यानंतर पाठांतर करशाल, शब्द पाठ करशाल, सगळ्या गोष्टी समजून घेसाल, त्याच्यासाठी भरपूर गोष्टीला वर्ष लागतील तुम्हाला. ठीक आहे, हे कळलं असेल. त्याच्यानंतर पुढं पहा, त्याच्यानंतर नेक्स्ट बघायचंय तुम्हाला. ठीक आहे, तर त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय आहे, बिल्डिंग एक्सपर्टाइज टेक्स टाइम. बिल्डिंग एक्सपर्टाइज म्हणजे बिल्डिंग म्हणजे बनवणे, बिल्डिंग म्हणजे बनणे, आहे का नाही. बिल्डिंग एक्सपर्टाइज म्हणजे तज्ञ, एखाद्या गोष्टीमध्ये तज्ञ होऊन. टेक्स टाइम आहे, मी मिटवतो तुम्हाला दिसत नसेल तर. ठीक आहे, बिल्डिंग एक्सपर्टाइज टेक्स टाइम, सो एक्सपेक्टिंग टू बिकम अन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाउंट ऑफ टाइम इज अनरिअलिस्टिक. म्हणजे एखादी गोष्ट करायची तर तुम्हाला त्याच्यासाठी दिवस रात्र अतोनात मेहनत करावं लागेल. म्हणजे तुम्ही जर ठरवलं, जसं की आता हेच एक्झाम्पल देतो मी, 90% तुम्हाला मार्क मिळवायचे 10वीला, तर तुम्ही एक दिवस अभ्यास केला आणि मी मिळवतो एक दिवस रात्र परीक्षा उद्या म्हणताना 1-2 दिवस किंवा 4-8 दिवस अभ्यास करून तुम्हाला 90% मार्क मिळणार आहेत का? नाही. हे मिळवण्यासाठी तुम्हाला एक्सपर्ट व्हावं लागते. वेगवेगळ्या विषयामध्ये तुमच्या प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला चांगला स्कोअर करावा लागतो, आणि ते चांगला स्कोअर करण्यासाठी तुम्हाला दिवस रात्र कितीतरी रात्र जागून काढावं लागतात. दिवस रात्र अभ्यास करावा लागते, शाळेत जावं लागते, लेक्चर बघावं लागते, आणि ह्या गोष्टीसाठी तुम्ही काय तुमच्या LKG, UKG, अंगणवाडी, बालवाडी जे काय असेल तुमचं 1ली, 2री, 1st क्लास टू 10th क्लास पर्यंत तुम्ही अभ्यास करत आलात. म्हणजे याच्या मागची तुमची मेहनत खूप मोठी मेहनत आहे. ठीक आहे, म्हणजे असं नाही की तुम्ही 2 दिवस 4 दिवस अभ्यास केल्या आणि तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपर्ट झाले, असं होत नाही. एक्सपर्ट बनण्यासाठी तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये अतोनात मेहनत करावी लागते, ही गोष्ट समजून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे पहा, बिईंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ॲट अटेनिंग गोल्स. जर तुम्ही रिअलिस्टिक झाल्या, म्हणजे तुम्ही जर हवेमध्ये गोष्टी न करता तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी काय रिअलिस्टिक झाल्या, तर तुम्हाला सक्सेस मिळण्याचे चान्सेस काय आहेत, तर सक्सेस मिळण्याचे चान्सेस तुमचे काय असतील, जास्त असतील. हे तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, तर ठीक आहे, रिअलिस्टिक असायला पाहिजे. इफ
इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. आता पहा, दोन प्रकारचा एखादा खेळ खेळता तुम्ही, एखादा खेळ खेळताय, समजा कुस्ती खेळताय तुम्ही, रेसलिंग खेळताय किंवा कबड्डी खेळता, तर जे स्पोर्ट्स पर्सन आहेत त्यांना माहिती आहे दोन प्रकारे आपण खेळामध्ये खेळत असतो, डिफेन्सिव्ह आणि अग्रेसिव्ह. डिफेन्सिव्ह म्हणजे बचावात्मक. डिफेन्सिव्हचा अर्थ काय? बचावात्मक. डिफेन्सिव्हचा अर्थ बचावात्मक. आणि दुसरं काय आहे तुमचं? अग्रेसिव्ह. अग्रेसिव्ह म्हणजे आपण जो हल्ला करतो आहे का नाही, हल्ला करत असतो, त्याला अग्रेसिव्ह म्हणत असतो, अग्रेसिव्हली. डिफेन्सिव्ह म्हणजे बचावात्मक जो काही काम करत असतो, आणि अग्रेसिव्ह म्हणजे हल्ला करत. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह द गोल परहॅप्स लॅक रिअलिझम. म्हणजे तुम्हाला नुसतं डिफेन्सिव्ह होऊन चालत नाही, अग्रेसिव्ह पण व्हायला पाहिजे. इनफॅक्ट दोन्हीचं कॉम्बिनेशन असायला पाहिजे. म्हणजे कधी तुम्हाला डिफेन्सिव्ह असायला पाहिजे, कधी अग्रेसिव्ह असायला पाहिजे, हे तुम्हाला कळलं पाहिजे. Who must have the clear picture in mind and must have the ability to adhere that picture. आपल्या डोक्यामध्ये एखादी गोष्ट करायचंय, त्याच्याविषयी तुमच्या डोक्यामध्ये त्याचा पिक्चर कसा असला पाहिजे? क्लिअर असला पाहिजे, आहे का नाही? वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर. कसा पिक्चर असला पाहिजे? वी मस्ट हॅव क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू adhere टू दॅट पिक्चर. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला करायची गोल, म्हणजे जसं मी सांगितलं तुम्हाला 10th क्लासला 90% हे मिळवायचे, तर तुमच्या डोक्यामध्ये याचा पिक्चर असला पाहिजे. म्हणजे IT म्हणजे कसं मिळवणार, काय नाही, ह्याचा पिक्चर असला, सगळ्या गोष्टी असेल तर तुम्ही त्याच्यानं हे करू शकता. आणि वी मस्ट हॅव द ॲबिलिटी टू adhere. adhere म्हणजे बाइंड. म्हणजे तुम्ही आता 90% मिळवायचे म्हणलं 10th क्लासला आणि तुम्ही त्याचा अभ्यासच करणार चालल्या, तर तुम्हाला दररोज काय 6-7 तास अभ्यास करावा लागणार आहे. 6-7 hours तुम्हाला काय करावं लागणार आहे? स्टडी करावं लागणार आहे, स्कूलमध्ये जावं लागणार आहे, ट्युशनला जावं लागणार आहे, हे सगळ्या गोष्टी करावं लागणार आहे. आणि डेली म्हणजे adhere करावं लागणार आहे तुम्हाला, हे डेली सगळ्या गोष्टी, तर ते तुमचं शक्य असणार आहे. हे कळलं असेल. त्याच्यानंतर आपण आता नेक्स्ट बघूया. त्याच्यानंतर टाइम बाउंड. नेक्स्ट काय आहे आपलं? टाइम बाउंड. Establish time parameters around each goal as it will help increase focus and accountability. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट सक्सेस मिळवायचा आहे तुम्हाला, ठीक आहे. काय करायचंय तुम्हाला? सक्सेस मिळवायचा आहे, किंवा एखादं गोल काय करायचंय तुम्हाला? एखादं गोल काय करायचंय? अचीव्ह करायचंय. एखादं गोल काय करायचंय तुम्हाला? अचीव्ह करायचंय. तर ते गोल कसं असलं पाहिजे? टाइम बाउंड असलं पाहिजे, टाइम बाउंड. आणि त्यासाठी तुम्ही काय करू शकता? वेगवेगळे जे काही टाइम बाउंड एफर्ट्स लागणार आहेत एखादी गोष्ट मिळवण्यासाठी, ते करायला पाहिजे. इस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स अराउंड इच गोल ॲज इट विल हेल्प इनक्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. जसं तुम्हाला 9th-10th क्लासला चांगले मार्क मिळवायचे असेल तर तुम्ही टाइम टेबल बनवला पाहिजे. कोणत्या विषयाला किती अभ्यास करायचा आहे, काय नाही, किती वेळामध्ये कोणता टॉपिक कम्प्लीट करायचा आहे, हे सगळ्या तुम्ही हे करायला पाहिजे, ठीक आहे. तर इन्क्रीज फोकस म्हणजे तुमचं फोकस सगळ्यांना माहिती आहे. फोकस म्हणजे तुमचं लक्ष. आणि अकाउंटेबिलिटी, ठीक आहे. अकाउंटेबिलिटी तुमची काय होईल? इन्क्रीज होईल, अकाउंटेबिलिटी, ठीक आहे. हे कळलं असेल तुम्हाला. याच्यानंतर पुढे पाहू. टू रिड्यूस वेट वी नो. टू रिड्यूस वेट म्हणजे तुमचं वजन. टू रिड्यूस वेट वी नो how to go about it, but without consistent time bound action it never becomes a reality. तुम्हाला माहित आहे, जर एखाद्याला वजन कमी करायचं आहे, काय कमी करायचं आहे? वजन कमी करायचं आहे, तर तुम्ही त्यासाठी काय काय एफर्ट्स घेणार आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. जसं वेट कमी करायचं आहे तर तुम्ही जिमला जाणार, किंवा वॉकिंग करणार, किंवा तुम्ही काय जे काही व्यायाम करायचं ते करणार. त्याच्यानंतर तुमचं दुसरी महत्वाची डाएट आहे. डाएट म्हणजे व्यवस्थित तुम्ही जेवणावर लक्ष देणार, काय खायचं काय नाही खायचं, ह्या सगळ्या गोष्टी, ठीक आहे. आणि हे नुसतं एका दिवशी जिमला आणि एका दिवशी तुम्ही डाएट केले तर चालणार नाही. ते कसं असलं पाहिजे? कन्सिस्टंट असलं पाहिजे. तुमचं हे एफर्ट्स कसे असले पाहिजे? कन्सिस्टंट असले पाहिजे. कन्सिस्टंट म्हणजे तुम्हाला डेली करायचं. कन्सिस्टंटला इथं दिलेलं त्यांनी अर्थ. कन्सिस्टंट म्हणजे स्टेडी. कन्सिस्टंट म्हणजे स्टेडी. त्याचा अर्थ काय? कन्सिस्टंट म्हणजे डेली म्हणू शकतो आपण. डेली कसं असलं पाहिजे? डेली कसं पाहिजे लिहून दाखवतो. DAILY. एकच मिनिट, ठीक आहे. हे मिटवतो मी. DAILY, डेली, ठीक आहे. डेली करावं लागणार आहे. म्हणजे दररोज तुम्हाला कन्सिस्टंटली असला पाहिजे. म्हणजे एखादे काम करता तुम्ही, त्याच्यावर दररोज काम करावं लागणार आहे, म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट बनण्यासाठी. टू नो अबाउट इट बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ऍक्शन इट नेव्हर बिकम्स अ
रियालिटी, आहे का नाही? तर तुम्हाला ते दररोज जर केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये सक्सेस मिळण्याचे चान्सेस जास्त असतात ना. 1 दिवस 2 दिवस जर केले आणि सोडून दिलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळणार नाही. इट मे बी एक्सरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट. आता हे वेटसाठी, वेट जर कमी करायचं असेल तर तुम्हाला दररोज काय करावं लागणार आहे? एक्सरसाइज म्हणजे व्यायाम, डाएट म्हणजे तुम्ही जे काही जेवण घेता त्याला डाएट म्हणतो आपण, आहे का नाही? डाएट म्हणजे काय? जेवण. हे डाएट कळलं ना तुम्हाला? इथं गोल करून दिलं. डाएट म्हणजे जे काही जेवण तुम्ही घेता त्याला डाएट म्हणतो. अँड स्ट्रेस फ्री थॉट, आणि तुम्ही स्ट्रेस मुक्त असल्या पाहिजे, आहे का नाही? स्ट्रेस म्हणजे काय माहिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. स्ट्रेस all these have to be practiced sorry, ठीक आहे. all these have to be practiced and implemented without hesitation, doubt or indifference but within a deadline. हे सगळ्या गोष्टी म्हणजे कन्सिस्टंटली एफर्ट करणं, सगळ्या गोष्टी तुम्हाला कसं करायला पाहिजे? विदाउट हेजिटेशन. हेजिटेशन म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी आपण म्हणतो ना अनुमान करणे. मराठीत एक शब्द चांगला आहे बघा, अनुमान करायला म्हणजे आता आपण अनुमान करू की नको, काय होईल, ह्याला हेजिटेशन म्हणतो. ठीक आहे. डाऊट, स्वतःवर डाऊट घेतो आपण. एखादी गोष्ट करण्यासाठी आपण काय करतो? डाऊट. आपल्याला जर आपल्या आपल्याविषयी जर शंका असेल, डाऊट म्हणजे काय? तुम्हाला जर शंका असेल तर त्या गोष्टीमध्ये तुम्हाला सक्सेस होण्याचे चान्सेस काय असणार आहे? कमी असणार आहे. तर डाऊट नसायला पाहिजे. और इनडिफरन्स बट विदिन अ डेडलाईन. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी कळल्या असतील तुम्हाला. त्याच्यानंतरचा आपण आता पुढला पार्ट पाहूया. त्याच्यानंतर विजन्स, 1 मिनिट मी वर घेतो. पहा, विजन्स, दृष्टिकोन. विजन्स म्हणजे काय? दूरदृष्टी. विजन्स, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. तुमचे जे काही विजन्स असेल, विशेष असेल, आणि तुमचे इंटेन्शन्स म्हणजे काय? इंटेन्शन्स म्हणजे उद्देश, तुमचा उद्देश. ठीक आहे. उद्देश कसा असला पाहिजे? उद्देश अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. हे महत्वाचे आहेत. उद्देश तुमचा चांगला असला पाहिजे. दिस स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड इनकरेज म्हणजे प्रोत्साहन देणे. इनकरेज अस टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच. तर हे तुम्हाला म्हणजे काय आहे? तुमचे जे काही इमॅजिनेशन असेल, ड्रीम्स असेल, विशेष असतील, विजन्स असेल, तुम्हाला एखादं गोल ठरवून कुठं पोहोचायचं ते निश्चित करतात. इन ऑर्डर टू गेट देअर म्हणजे जिथं तुम्हाला पोहोचायचे तिथं म्हणजे गोल सेट केल्याच्या नंतर, however we need to bring life images down to earth and plan to execute our strategies. डाऊन टू अर्थचा अर्थ दिलेला रिअल, प्रॅक्टिकल, टू एक्झिक्यूट म्हणजे टू कॅरी आउट, इन ऑर्डर टू गेट देअर म्हणजे आपला जर तिथं पोहोचायचं असेल, म्हणजे एखादं यश मिळवायचं असेल. however we need to bring life images म्हणजे आपल्याला त्याच्याविषयी इमॅजिनेशन करावं लागणार आहे, त्याच्याविषयी मनामध्ये थॉट आणावं लागणार आहे. डाऊन टू अर्थ, आणि ते पण कशा असले पाहिजे? प्रॅक्टिकल असले पाहिजे. डाऊन टू अर्थ म्हणजे प्रॅक्टिकल, रिअलिस्टिक म्हणू शकतो. प्रॅक्टिकल असले पाहिजे. कशा असले पाहिजे? प्रॅक्टिकल, रिअलिस्टिक. अँड प्लॅन टू एक्झिक्यूट म्हणजे काय? ते अंमलात आणणे. एक्झिक्यूटचा अर्थ काय होतो? प्लॅन टू एक्झिक्यूट. टू कॅरी आउट म्हणजे अंमलात आणणे. टू एक्झिक्यूटचा अर्थ काय होतो? अंमलात आणणे. अंमलात आणणे. ठीक आहे. एक्झिक्यूट आवर स्ट्रॅटेजी म्हणजे काय? आपली जी स्ट्रॅटेजी असते सगळ्यांना माहिती आहे. स्ट्रॅटेजी म्हणजे आपला प्लॅन, आहे का नाही? आवर स्ट्रॅटेजीज. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स. जे काही आपण क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजे आपण कशा प्रकारे आपण क्वालिटी देतोय. क्वालिटी सगळ्यांना माहिती आहे, क्वालिटीचा अर्थ सांगायची गरज नाही. क्वांटिटी म्हणजे आता समजा तुम्ही अभ्यास करताय, समजा क्वालिटी आणि क्वांटिटीचा अर्थ समजून सांगतो त्याच्या रिलेटेड. अभ्यास करताय तर म्हणजे तुम्ही क्वालिटी म्हणजे किती मन लावून करताय, आहे का नाही? आणि क्वांटिटी म्हणजे किती वेळ करताय, म्हणजे दोन्ही गरजेचं आहे. तुम्ही किती मन लावून करता आणि किती वेळ करता हे महत्वाचं आहे. तुम्ही क्वालिटी आहे तुमच्यामध्ये पण तुम्ही अर्धा तास करायला तर शक्य नाही. क्वांटिटी आहे तुम्ही 4 घंटे करायला पण तुमचं मनच नाही, ते पण शक्य नाही. म्हणजे तुमच्यामध्ये दोन्ही गोष्ट असल्या पाहिजे. क्वालिटी पण असली पाहिजे आणि क्वांटिटी पण असली पाहिजे. क्वांटिटी म्हणजे जास्त वेळ पण तुम्ही केलं पाहिजे. ठीक आहे. हे महत्वाच्या गोष्टी आहेत. ह्या दोन्ही गोष्टी काय करतात? एनर्जी काय करतात? डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्सला इम्पॅक्ट करतात. ठीक आहे. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. इफ वी डू नॉट पुट एनिथिंग इन वी कॅन नॉट गेट एनिथिंग आउट. लाईफ कशी आहे? ट्रम्पेट सारखी आहे. म्हणजे रणशिंग, ट्रम्पेट म्हणजे काय? रणशिंग, आहे का नाही? किंवा तुतारी वगैरे म्हणतो आपण. जर एखाद्या गोष्टीमध्ये जर आपण काही गोष्ट एखाद्या याच्यामध्ये जर आपण काही टाकलं नाही, जीवन कसं आहे? आपण जर त्याच्यामध्ये काही टाकलं तर त्याच्यामधनं रिटर्न मिळणार आहे. जर तुम्ही गोल सेट केलं तर ते अचीव्ह करण्याचा प्रयत्न केला तर ते तुम्हाला मिळेल. ठीक आहे. नाहीतर तुम्ही गोलच सेट केलं नाही, त्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला नाही तर तुम्हाला ते मिळणार आहे का? मिळणार नाही. पहा त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, सक्सेस
इज अ वॉक इन द डार्क. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. वॉक म्हणजे काय? वॉकचा अर्थ काय होते? चालणे. चालणे, वॉकिंग म्हणतो, चालणे, वॉक. म्हणजे हे जे तुमचं एस जे आहे ना, अंधारात चालल्यासारखं आहे. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. फाइंडिंग द राईट फुटिंग, precisely mastering the skills and getting to the next place all depend on how we approach and tackle problem. टॅकल म्हणजे काय? टॅकल म्हणजे सोडवणे. कशा प्रकारे आपण एखादी गोष्ट सोडवणे त्याला टॅकल म्हणतो. म्हणजे सक्सेस म्हणजे काय आहे? तुमचं जे सक्सेस आहे, एखादं गोल सेट केला तर तुम्ही अंधारात चालल्यासारखं आहे आणि त्या अंधारामध्ये तुम्हाला तुमचे फुटिंग्स म्हणजे जे तुमचे पावलं आहे ते व्यवस्थित ठेवायला पाहिजे. प्रिसाइजली म्हणजे व्यवस्थित एकदम मेजर करून. प्रिसाइजली मास्टरिंग द स्किल्स. प्रिसाइजली म्हणजे मास्टरिंग द स्किल्स, जे काही तुमच्या स्किल्स आहे, ज्यासाठी तुम्हाला यशस्वी होण्यासाठी जे काही स्किल्स लागणार आहेत, आहे का नाही, जे काही कौशल्य, स्किल्स म्हणजे काय? कौशल्य लागणार आहेत, त्याच्यामध्ये मास्टर करायचे. मास्टरिंग म्हणजे एक्सपर्ट बनायचे तुम्हाला, त्या चांगल्या प्रकारे शिकून घ्यायचं आणि गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस, आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढे 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 पोहोचत जायचंय. डिपेंड अपॉन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. आणि हे आपल्यावर स्वतःवर अवलंबून असते प्रत्येक व्यक्तीवर, की जे काही प्रॉब्लेम येतात तुमच्या आयुष्यामध्ये त्या प्रॉब्लेमला तुम्ही कशा प्रकारे काय करू शकता? सोडू शकता. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग्स ऑफ आवर नेक्स्ट स्टेप. तर याच्यामधले बेस्ट थिंग काय आहे? तर आपण सध्या कुठं आहोत, सध्या आपण काय आहोत, आणि नंतर आपल्याला भविष्यामध्ये कुठं पोहोचायचं आहे. ठीक आहे, तर हे म्हणजे आपली गोल ठरवून. पहा, तुम्ही गोल ठरवा. म्हणजे आयुष्यामध्ये एखादे गोल ठरवल्या तर तुम्ही काय करणार आहे? सध्या तुम्ही कुठं आहात, आहे का नाही? गोल ठरवल्या, समजा आता तुम्ही गोल ठरवल्या तर सध्या तुम्ही कुठं आहात? म्हणजे तुम्ही गरीब आहात आणि तुम्ही गोल ठरवले की तुम्हाला चांगलं शिकायचं आहे, शिकून तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे. त्याच्यानंतर तुमचे हे गोल इथं असणार आहे. म्हणजे इथं गरीब म्हणजे पुअर, आहे का नाही? त्याच्यानंतर रिच इथं होणार आहेत तुम्ही. तर याच्यासाठी हा जो मधला टाइम पिरियड आहे, याच्यामध्ये तुम्हाला अफाट मेहनत घ्यावं लागणार आहे, शिकावं लागणार आहे, कन्सिस्टंट मेहनत करावं लागणार आहे. केल्याच्या नंतर तुम्ही इथं पोहोचू शकता. ठीक आहे, हे पहा. त्याच्यानंतर पहा, इथपर्यंत झाले. नेक्स्ट स्टेप. वेन वी टेक द नेक्स्ट स्टेप it should support and hold us without a crack. When we take a next step म्हणजे नवीन पाऊल, नेक्स्ट स्टेप म्हणजे नवीन पाऊल जेव्हा आपण उचलतो, इट शुड सपोर्ट, आपल्याला सपोर्ट करायला पाहिजे, होल्ड अस विदाउट अ क्रॅक. क्रॅक म्हणजे आपल्याला सपोर्ट करायला पाहिजे, ना की त्याच्यापासून आपल्याला एखादी हानी व्हायला पाहिजे. तर अशा प्रकारे काय झालेलं आहे, आपला इथं बी स्मार्ट हा चॅप्टर काय झालेला आहे? संपलेला आहे. अगदी व्यवस्थित घेतला आहे असं मला वाटते. पण तुम्हाला काय वाटते हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर काही समजण्यासाठी अडचण येत असेल, काही लँग्वेजचा प्रॉब्लेम होत असेल तर ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल काय करा? नक्की शेअर करा. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू.